2025 संपलं आणि आता 2026 सुरू होईल. 2025 मधल्या काही आठवणी तर याप्रमाणे आहेत. थोडा सिक्वेन्स चुकला आहे, पण ह्याच आठवणी आहेत. ही घरी केलेली दाबेली. शिशिरच्या शाळेमध्ये ट्रॅडिशनल डे होता. त्या दिवशी हे घालून गेला होता तो. हा उलटा वडापाव. आई मामाकडे गेला होता, त्यावेळेस पोट भरून उलटा वडापाव खाल्ला होता. त्याला खूप आवडला होता. मामासोबत हा दुर्गा टेकडीचा फोटो आहे. हा पावसाळा होता, त्यावेळेस आम्ही दुर्गा टेकडीवर गेलो होतो. खूप सुंदर, खूप छान जागा आहे जाण्यासारखी. 10 रुपये तिकीट आहे आणि खूप सुंदर मंदिर देखील आहे तिथे मामासोबत खूप धिंगाणा केला. माझ्यासोबत फोटो सेशन केले आणि 2-3 घंटे तिथे धिंगाणा करून पुन्हा आम्ही घरी वापस आलो. स्कूल नवीन सुरू झालं होतं त्यावेळेसचा नवीन स्कूल व्हॅन लावली होती. त्यावेळेसचा स्कूल व्हॅनमधला टीचर्स डेचा फोटो आहे. हा टीचरसाठी रोज घेऊन गेला होता. हा असं सहज टाइमपास म्हणून फोटो काढलेला. आता थोडा ब्रेक घेतला, थकून झोपला होता. हा स्कूलमध्ये ग्रीन डे होता, त्या दिवशीचा फोटो आहे. एके दिवशी पावसाळ्यामध्ये असंच सहज बसल्या बसल्या विचार करत होता की रस्त्याला एवढे खड्डे कसे पडलेत. मग मला चला आपणच पाहणी करून यावी म्हणून तो पाहणी करण्यासाठी गेला व रस्त्यावरची खड्डे कसे आहेत त्याची पाहणी करून थोडा वेळ पाण्यात धिंगाणा करून पावसात भिजून परत वापस आला. पाहणी करून थकल्यामुळे पुन्हा तो थोडा वेळ झोपी गेला. हे आमचा घरगुती व्यायाम आसनाचे प्रकार आहे, त्याची आमचा मिस ठरवतो आणि आमचा मिस करतो. एके दिवशी असंच तयार झाला तर स्कूलमध्ये जाण्यासाठी व्हॅन यायला टाईम होता, म्हणून आम्ही तोपर्यंत पार्किंगमध्ये फोटो सेशन करून घेतलं. बोर झाला होता म्हणून मला चला हल्कला वगैरे भेटून यावं. मग तिथे आम्हाला हल्क भेटला होता, मिस्टर अमेरिका भेटला होता, थार भेटला होता. सगळ्या जणांना भेटून मीटिंग करून झाली. मग थोडा वेळ त्यांनी धिंगाणा केला. हा होता डायनासोर गार्डनमध्ये, जे पिंपरी चिंचवडमध्ये आहे. मामाला त्याने डायनासोरची वगैरे सगळ्यांची भेट घालून दिली व तिथे खूप वेळ धिंगाणा करून हे गार्डन देखील लहान मुलांसाठी बघण्यासाठी व तिथे फिरायला जाण्यासाठी खूप सुंदर आहे. डायनासोरच्या सोबत फोटो काढून झाले तेव्हा रात्र झाली. मग नंतर थोडी लाइटिंग बिटिंग होती. मग तिथेही आम्ही थोडे फोटो काढले. थोडं बाहेरचं चावमा पाणीपुरी वगैरे खाल्लं आणि रात्री घरी वापस आलो. आई मामाच्या गच्चीवर तिथे छान छान टेरेसवर हे आहे, झोका आहे, घसरगुंडी आहे. तिथे आम्ही झोका खेळताना 2 जण. दुपारची वेळ होती, मस्त ऊन पडलं होतं. मग त्यावेळेस छान झोका खेळला. पुन्हा नंतर एके दिवशी असंच मॅगी खाल्ली. फुल उत्सव होता, त्यावेळेस हा दगडूशेठ हलवाईचा फोटो आहे. एके दिवशी घरीच बसल्या बसल्या बोर होत होतं, मग सहज काकडी चिरत खात बसला होता. हा गणपती. दगडूशेठला तर खूप गर्दी होती म्हणून येता येता कॉलनीतल्या गणपतीचं दर्शन घेतलं. कुणाची आहे माहीत नाही, पण पार्किंगमध्ये उभी होती म्हणून ते स्कूटीवर बसून फोटो काढला. हा लाडोबा आईकडून जेवण भरवून घेताना. कॉलनीचे सार्वजनिक गणपती बसले होते, त्यावेळेस गणपतीच्या वेळेसचा फोटो हा. फक्त आम्ही कॉलनीचेच गणपती नाही तर मानाचे 5 गणपती बघायलाही गेलो होतो. खूप धिंगाणा होता. मानाच्या 5 गणपतीसोबत आजूबाजूचे छोटे मोठे भरपूर गणपती पाहिले होते आम्ही आणि त्यामध्ये मेन दगडूशेठ हलवाई तर आहेच, तो देखील पाहिला. शिशिरने तिथे खूप धिंगाणा केला, खूप मजा केली. गणपती पाहून येताना मेट्रो स्टेशनवर मामासोबत काहीतरी महत्त्वाची चर्चा करत होता. लक्ष्मी होत्या. घरी राशीची पूजा केलेली व लक्ष्मीला पुरणाची पोळी नैवेद्य दाखवलेला. गणपती बघून झाल्यावर गणपती मामाचं विसर्जन करताना. कोणाची थार आहे माहीत नाही, पण छान होती, आवडली म्हणून मग त्याच्यासमोर लगेच फोटो सेशन सुरू. फेवरेट शॉपिंग. मामासोबत डीमार्टला गेला, बास्केट उचललं आणि पाहिजे ते बिस्किट सगळे मस्त मध्ये भरून शॉपिंग केली. शॉपिंग करून थकवा आला म्हणून बाहेर येऊन पुन्हा पॉपकॉर्न खाल्ले. स्कूलमधील येल्लो डेचा फोटो.
एके दिवशी मेट्रोने फिरायला गेलो होतो, त्या दिवशीचा व्हिडिओ टाकला होता हा. त्या दिवशी आम्ही स्वारगेटहून PCMCला मेट्रोने आलो होतो व PCMCहून पुन्हा मामा घेऊन गेला घरी. ही आमची होममेड पाणीपुरी. शिशिरनं माझ्या त्याच्या आईच्या हातावर काढलेली अगदी सुरेख अशी मेहंदी स्केचपेनने काढली होती. थकवा आला म्हणून पुन्हा झोपी गेला. हा वडापाव आमचा फेवरेटच आहे, कधीही चालतो आम्हाला हा. बर्थडेच्या दिवशी नवीन ड्रेस घेतला होता, तो घालून बघितल्यावर फोटो काढताना दिलेली पोच आणि असंच हा टाइमपास म्हणून काढलेला फोटो. नागपंचमी दिवशी मॅडमनी हातावर ह्याच्या मस्त आज मेहंदी काढली होती, ती दुसऱ्या दिवशी खूप रंगली होती. बर्थडे दिवशी एक छानसं डेअरी मिल्क पण भेटलं होतं आम्हाला. त्या दिवशी जेवायला गेलो होतो ना, तिथला फोटो हा सहज असंच बसल्या बसल्या टाइमपास म्हणून दोघे फोटो काढला होता. शिशिरला पोजेस द्यायला खूप आवडतं, त्यातून त्यात ही फेवरेट हर्टची पोज त्याची. आंबेजोगाईला गेलो होतो त्यावेळेस देवीच्या दर्शनाला गेलो होतो, तिथला फोटो हा. आंबेजोगाईची योगेश्वरी देवी, तिथलंही दर्शन घेतलं व तिथेच एक गणपतीचं आणि महादेवाचं मंदिर आहे, येताना तिथे महादेवाच्या मंदिरातही गेलो होतो. हे पुन्हा होममेड पाणीपुरी आपली फेवरेट. एके दिवशी असंच झुडिओला गेलो तो शॉपिंगला, त्या दिवशी शिशिरला हा ड्रेस आवडला व त्याने आणून दिला घ्या म्हणून. हा इच्छापूर्ती गणपती. फिनिक्स मॉल वाकड, त्या दिवशी मॉलला फिरायला गेलो होतो, छान छान फोटो सेशन केलं. छत्रपती संभाजीनगर उद्यान, तिथे मस्त आले. खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आतमध्ये आणि छानही आहे. छोटं आहे पण अगदी सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. काय खोडी करू हा विचार करताना आमचं शिशिर. हा डिसेंबरमधील भीमथडी जत्रा आहे, तिथे गेलो होतो. 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर ही जत्रा असते, दरवर्षी असते ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडमध्ये. खूप सुंदर असते जत्रा ही. शक्यतो ग्रामीण लोक येतात तिथे काही काही विकायला आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळी आपली हस्तकला किंवा ड्रॉइंग्स पेंटिंगचे आहे ते घेऊन येतात तिथे. फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर आणखीन वेगवेगळ्या राज्यातले लोक देखील इथे त्यांचे सामान घेऊन विकायला येतात. नक्की जावा अशी ही जत्रा आहे, अगदी सुंदर आणि छान सामान इथे भेटतं. नागदिव्या दिवशीचा फोटो. माझ्या वडिलांचं म्हणजे शिशिरच्या आजोबांचं वर्षश्राद्ध होतं आळंदीमध्ये, त्या दिवशीचा फोटो. शंकर महाराज मठ धनकवडी येथील फोटो. आम्ही इथे नेहमीच जातो, पण त्या दिवशी खूप गर्दी होती आणि लाइटिंग वगैरे पण छान होती, मग त्या दिवशी आम्ही थोडे एकदम फोटो सेशन केले. हा शिशिरचा गॅदरिंगचा ड्रेस आहे, शाळेतून भेटला होता म्हणून तो खूप खुश होता. 1-2 दिवस आधी आम्ही ट्राय करून बघितला. शिशिरने डान्समध्ये पार्टिसिपेट केला होता. त्याचं गाणं होतं रोज रोज करून नुसती शाळा, येत नाही वाटतं कंटाळा. खूप परफॉर्मन्सही छान केला व खूप एन्जॉयही केला आणि मेन म्हणजे शाळेतून सगळ्यांना सेम ड्रेस भेटलेत म्हणून त्याला खूप आनंद होता. सगळ्या फ्रेंड्सनी सेम ड्रेस घातलेत म्हणून. गॅदरिंग एन्जॉय करून झालं आणि पुन्हा लागला अभ्यासाला. आम्ही सारसबागेमध्ये गेलो होतो, तिथे बालउत्सव चालू होता. 14 डिसेंबरला आम्ही 15 डिसेंबरला गेलो होतो. 4-5 दिवस तिथे बालउत्सव होता, त्यामुळे खूप छान काही होतं लेकरांना खेळण्यासाठी. तिथेही आम्ही खूप छान फोटोशूट केलं आणि येता येता सारसबागमध्ये शिशिरला एक गणपती खूप आवडला, मग तो छोटासा गणपती घेऊन घरी आलो. हे भीमथडी जत्रेमधील काही फोटो. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कोंबडे बकऱ्या होते, तो शिशिर बघताना, आणि हे नकली बैल होते, मग त्यासोबत त्याने फोटो काढला. छानसा उकडीचा मोदक खाल्ला तिथे. जायचं कशाला बाहेर फिरायला, फक्त खायला. हे आम्ही लंडनला गेलो होतो त्यावेळेसचे फोटो. लंडन म्हणजे खरं लंडन नाही, कात्रज व कोंढवा रोडवर जे लंडन ब्रिज आलेला आहे ना ते. हे दीपोत्सवाचे फोटो. दीपोत्सवाला आम्ही दगडूशेठ हलवाईला गेलतो, त्याचबरोबर तेथील देवीलाही गेलतो, त्यावेळेसचे काढलेले फोटो. अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं फुलांचं आणि दिव्याचं. हे ठिकाण सांगायची तर गरज नाहीच, पण तरीही दगडूशेठ हलवाई मंदिर अगदी सुंदर दिव्यांचं डेकोरेशन केलं होतं. आम्ही जवळपास अर्धा घंटा थांबलो होतो ते बघत.
हे गणपतीचं डेकोरेशन बघण्यासाठी खूप खूप गर्दी झाली होती. येताना खूप थकवा आला म्हणून स्वतःचं एक विमान विकत घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्ही घरी आलो. येताना फुगे वगैरे उडवायचे ते खेळ सगळी शिशीर घेऊन आला होता. मग आम्ही 2-3 दिवस तेच खेळत होतो. स्कूलमधील पिंक डे होता. मग त्याच्यासाठी नवीन शर्ट घेतलं होतं. त्याच्याकडे पिंक कलरचं शर्ट नव्हतं ना, सगळे जुने झाले होते. हे त्या दिवशीचे फोटो. हे तेच लंडन ब्रिज. लंडनहून आम्ही लँडलाईन फोन करून बघत होतो कुणाला लागतंय का, पण लागलंच नाही. मग शेवटी तिथे बस स्टॉपवर उभा ठाकून फोटोशूट केलं आणि घरी वापस आलो. स्कूलमधील पिंक डेचे फोटो. तानपुरा ब्रिज खूप सुंदर आहे, शांत आहे. संध्याकाळी फिरायला जायला खूप छान ठिकाण आहे. हे फिनिक्स मॉल कसले म्युझिकल गार्डन खूप छान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मोठे त्याच्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची ती कॉपी केलेली आहे. ते अक्षरशः वाजतात. खूप सुंदर आहे. हे फिनिक्स मॉलच्या समोरच्या साईडला आहे, वाकड इथे. ॲज युजल शिशिरनं तिथे मामासोबत धिंगाणा केला, रेस लावली, तो जिंकला. हा असाच एक नवीन ड्रेस ट्राय करून बघितला कसा दिसतोय. तुम्ही सांगा कसा दिसतोय ते. हे राघवेंद्र स्वामी मठ, वाकड. खूप सुंदर मठ आहे, शांत आहे. तिथे गेलो होतो, दर्शन घेतलं, तो वापिस आलो. लंडन ब्रिजतील काही फोटो. फिनिक्स मॉल, वाकड. खूप छान छान दिवाळीच्या वेळेस इथे लाइटिंग केली होती. हा दिवाळीच्या सीझनमधलाच फोटो आहे. आम्ही तिथे जातो फक्त फिरायला आणि खायला. मग शिशिरनं पण तिथे खूप छान फोटोशूट केलं. त्याला वाटलं हे पोहण्यासाठीच आहे. त्याला सांगितलं मध्ये जाऊन पोहू नको, हे कारंज्यासाठी. मग बिचारीने जाऊ द्या म्हणला आणि वापस आला. थोडेफार फोटो काढले आणि घरी आलो. घरी आल्यानंतर गॅलरीमधून तो भाग बघत होता बाहेर, कोण कोण कसे फटाके उडवते. त्यावेळेस त्याचा काढलेला फोटो. इथे हत्तीचं पिल्लूच होतं. त्याची आई सापडत नव्हती. त्याचा शोध घेण्यासाठी तो चक्क जेजुरी गडावर गेला. तिथेही त्याला काही त्याची आई सापडली नाही. म्हणलं जाऊ दे, आज न उद्या सापडेल, तू नको टेन्शन घेऊ. मग तिथे खंडोबाचं दर्शन घेतलं, थोडा वेळ थांबलो. हे किल्ले प्रदर्शन. दिवाळीमध्ये पुण्यामध्ये किल्ले करायची प्रथा आहे, त्याप्रमाणे इथे किल्ल्यांचं प्रदर्शन देखील भरतं. छत्रपती संभाजीनगर गार्डन येथे हे किल्ल्याचं प्रदर्शन भरलं होतं. ते बघायला गेलो होतो आम्ही. खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 20-25 किल्ले असतील तयार केलेले. खूप छान किल्ले होते हे. हे चौराई देवीचं मंदिर सोमाटणे फाट्याच्या पुढे आहे, डोंगराच्या मध्ये आहे. खूप छान आहे. हा दुसऱ्या दिवशी घातलेला ड्रेस. दुसऱ्या दिवशी आम्ही रावण जाळायला गेलो होतो. खूप वेळ थांबलं तरी रावणाला जाळलंच नाही. शेवटी कंटाळून तसंच रावणाला बाय बाय केलं आणि घरी निघून आलो. तिथे शिशिरनं खूप वेळ वाट पाहिली. खूप वेळ स्वतः फुगा खेळला व लोकांचे फुगेही खेळत होता. फुगे ते सगळं खेळून झाल्यावर जवळपास आम्ही 2 ते 3 तास थांबलो, तरीही रावणाला जाळलंच नाही. मग खूप वेळ खेळून दंगामस्ती करून झाल्यावर तो थकला आणि म्हणला जाऊ दे, नेक्स्ट टाइम येऊ. ह्या वर्षी पहिल्यांदा शिशिरला कॉलेजमध्ये गिफ्ट भेटलं होतं. तो खूप खुश होता फर्स्ट टाइम गिफ्ट आणि बक्षीस घेऊन. हे दिवाळीमधला व्हिडिओ आणि फोटोज आहेत. दिवाळीमध्ये त्यानं खूप मजा केली, फुलबाजी वगैरे उडवल्या, त्यावेळेस काढलेला हा व्हिडिओ. त्याला त्यावेळेस 2-3 फ्रेंड्स पण भेटले. सगळे मिळून फुलबाजी वगैरे उडवत होते.
छान असं ओवाळून घेतलं. आंघोळीच्या आधी तेल वगैरे लावून घेतलं व दिवाळी स्नान केलं. हा पुन्हा फिनिक्स मॉल येथील फोटो आहे. वाकड फिनिक्स मॉल. त्या दीदीच्या जवळचे फुलच पाहिजेत म्हणून बसला होता. मग त्याला म्हणलं तिथं बसून फोटो काढ. एक दिवशी असंच बोर होतं म्हणून मग त्याने बर्गर आणायला सांगितलं. मग बर्गर मागवलं आणि त्यावर एक छानसा व्हिडिओही टाकला. पोट भरून मग बर्गर खाल्लं. आजकालच्या मुलांना बर्गर पिझ्झा पटकन जातं. आणि हा बहुतेक ह्या वर्षातला लास्ट व्हिडिओ असावा. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी 26 तारखेला आम्ही फिनिक्स मॉलला गेलो वाकड येथे. तोच ड्रेस घालून जो गॅदरिंगचा दिलेला आहे तो ड्रेस टी-शर्टला खूप आवडला होता. छान फोटो वगैरे काढले व 2025 सांगता करून 2026ला वेलकम केलं. तुम्हालाही सगळ्यांना हॅपी न्यू इयर.